कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज, आपला अध्याय 7वा चालू आहे विज्ञान योग. विज्ञान योगामध्ये आपण बघत होतो एक श्लोक, दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपंद्यन्ते मायामेतां तनंती ते. या श्लोकाचा जवळजवळ 30-35 ओव्यांमध्ये माऊलींनी विस्तृत अर्थ सांगितला आहे आणि त्याचा आपण विचार करताना आपण या ओवीवर येऊन थांबलो होतो. अहंकारीचिया चळिया वरी मदत्रयाचिया उकळिया जेथ विशोर्मीच्या आकळिया उल्लाळ घेते. अहंकाराने जो चाललेला आहे, ज्याला चाळा लागला आहे अहंकाराचा, वरी मदत्रय, आणि त्याच्यावर अहंकाराचा जो चाळा लागलेला आहेच, पण त्याच्यावर मदत्रय म्हणजे कशाचं मद म्हणजे माज आलेला आहे. कशाचा माज आला आहे त्या गोष्टीला? तर विद्या, धन आणि सामर्थ्य. याचं आपण उदाहरण बघत होतो रावणाच्या बद्दलचं. रावण कोण याचा आपण अभ्यास करतो आहे आणि रावणाचं असलेलं विद्वत्तेचं लक्षण आपण गेल्या वेळेला बघितलं. रावण कोण? सोन्याच्या लंकेचा राजा, दशग्रंथी ब्राह्मण, वेद तत्त्वज्ञान युक्त, लक्षावधी मंत्रांचा निर्माता, शिवस्तुती शिवतांडव हे लिहिणारा, मदत्रयाच्या माज विद्या धन सामर्थ्य, विद्या धन सामर्थ्य या तिघांचा भयानक माज असलेला भगवान शिवशंकराचा महान उपासक. तत्काळ शिवशंकर कोणत्या मंत्राने आपल्यासमोर प्रकट होतात हे माहीत असलेला, स्वतःचं शिर 10 वेळेला समर्पित करणारा, अत्यंत हुशार, मायावी अघोरी विद्येंचा अधिपती, सर्व अस्त्रशस्त्र या सृष्टीत असणारी, असं कोणतंही अस्त्र नाही, कोणतंही शस्त्र नाही जे रावणाकडे नाही. एकाच गोष्टीचा 10 मेंदूंनी 10 दिशांनी विचार करणारा असा अचाट अफाट अति दुर्मिळ विद्वान. या विद्येचा महाराज रावणाला गर्व आहे. या विद्येचा महाराज रावणाला अहंकार आहे. या विद्येचा माज आहे. धन म्हटलं तर प्रत्यक्ष कुबेराला फरफटत लंकेत घेऊन आला होता. कुबेराचं सोन्याचा रथ या रावणाकडे आहे. लंकेतल्या प्रत्येक प्रासादाला सोन्याने मढवणारा हा रावण. या सृष्टीवर असणारे सगळे उत्तम हिरे माणके पाचू आपल्या सोन्याच्या कित्येक मण असलेल्या सोन्याच्या सिंहासनावर अत्यंत उंच जागी असा त्याचा दरबार, त्यात सगळ्यात उंच जागी सोन्याने मढवलेल्या सिंहासनावर बसलेला हा अजानबाहू 3.5 फुटाच्या शिवलिंगाला हा रावण एकाच हाताने एकाच बैठकीत न हलता पाणी घेऊन अभिषेक करणारा असा हा रावण. जगातल्या 5 सुंदरींपैकी सर्वोत्तम सुंदरी मंदोदरीचा आपती, ज्याच्या लंकेत सोन्याचा धूर येतो असं म्हणतात, कारण प्रत्येक घरामध्ये असलेली चूल ही सोन्याची आहे. त्या चुलीवरचं अन्न खाणारा असा रावण. सामर्थ्य म्हणाल तर मुलगा इंद्रजित, ब्रह्मास्त्र प्राप्त असलेला, इंद्रावर विजय मिळवलेला म्हणून इंद्रजित, भाऊ कुंभकर्ण, मायावी राक्षस, अनेक मायावी राक्षस ज्याच्या दिमतीला आहेत असे प्रत्यक्ष शिवशंकराचं आत्मलिंग आणणारा सामर्थ्य बघ ना, आत्मलिंग घेऊन येणारा. रामायणामध्ये रामाशी युद्ध करताना शेवटच्या क्षणाला आपल्याला हा महाविष्णूचा अवतार नष्ट करेल याआधी आपण प्रत्यक्ष शिवशंकराचं आत्मलिंग आत्मा आपल्याकडे आणला तर महाविष्णू आपलं काही वाकडं करू शकत नाही. दशग्रंथी ब्राह्मण त्याला माहिती आहे हा महाविष्णू आहे, त्यांनी ताडलेलं आहे. का कोण साधासुद्धा नाही. जर इंद्रजित ठार होतोय तर हे देवाचंच कर्म आहे, पण 33 कोटी देवांना जेरी सांडणारा, हैराण करणारा महाविष्णूला सुद्धा पराजित करू शकला असता, रामाला पराजित करू शकला असता आत्मलिंग जर त्याने लंकेला नेलं असतं. काहीही झालं तरी आपला शिरच्छेद होणार नाही. हा वर प्राप्त असलेला, एक गेलं तर दुसरं येईल पायाखाली, यासाठी 9 ग्रह पायाखाली ठेवणारा. विचार करा महाराज, 9 ग्रह स्वतःच्या पायाखाली ठेवणारा, स्वतःची कुंडली स्वतः मांडणारा, जवळजवळ अमरत्वाकडे झुकलेला हा 33 कोटी देवांवर विजय प्राप्त केलेला असा रावण. नुसता बाण मारल्याने रावण मेला असं नाही आहे.
जे आत्मलिंग येताना तो घेऊन आला, त्यावेळेला आत्मलिंग ज्यावेळेला प्रस्थापित झालं ते नेण्यासाठी रावणाने आपली असलेली सर्व आध्यात्मिक शक्ती, सर्व अस्त्रशस्त्रांची शक्ती त्या लिंगाला उचलण्यासाठी लावली. त्या लिंगाच्या वरच्या भागाच्या ठिकऱ्या उडाल्या 5 तुकडे तुम्हाला गोकर्णाला बघायला मिळतील. महाबळेश्वरला तुम्ही गेलात, गोकर्ण रोड गेल्यानंतर गोकर्ण महाबळेश्वर म्हणून आहे गोव्याच्या पुढे, तिथे गेल्यावर तुम्हाला ते आत्मलिंग बघता येईल. हात लावून प्रत्यक्ष तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल. ते आत्मलिंग हे प्रत्यक्ष रावणाने आणलेलं आहे. ते भगवान शिवशंकराचं आत्मलिंग आहे. या कलियुगामध्ये आजही तुम्ही त्याला हात लावून बघू शकता. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर तुम्हाला त्याच्यातल्या असलेल्या त्या ताकदीची कल्पना येईल. महाराज, अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही. म्हणून म्हणतो, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर त्या भगवंताचा अनुभव घेण्याची जर पद्धत जर समजली तर तुम्हाला अध्यात्म समजलं असं म्हणता येईल. माऊली तेच सांगतायत. माऊलींनी जे सांगितलं आहे ती विस्तृत गीता आहे. ज्ञानेश्वरी विस्तृत गीता आहे, लक्षात घ्या. तुमच्या आणि आमच्या कल्पनेकडे ते गीतेवर भाष्य नाही, ही वेगळी गीताच आहे ज्ञानेश्वरी म्हणजे, पण ती विस्तृत आहे, मोठ्या स्वरूपात आहे. अधिक खोलवर जाऊन विचार केलेला आहे या गीतेचा आणि तो या गीतेमध्ये मांडलेला आहे, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. प्रत्यक्ष माऊलींनी प्रत्येक ओवीला 30-35 ओव्या लिहिणं खाऊचं काम आहे काय महाराज? सामान्य माणसाचं काम आहे काय? अरे एक ओवी आम्हाला सुट्टा सुटे ना. या श्लोकावरती 34 ओव्या लिहायच्या, विषय मांडायचे. या माया नदीचा उल्लेख त्यांनी केलेला. माया नदीतला हा सगळ्यात मोठा, म्हणून रावणाचं उदाहरण दिलं. अहंकाराची चळिया, अहंकाराचा चाळा लागलेला आहे, मान्य करायला तयार नाही, वरी मदतत्रयाची अवकळिया, धन सामर्थ्य आणि विद्या तिघांचा अत्यंत माज असलेला जेथ विश्वकर्मेच्या अकळिया, रंभेवरती अति प्रसंग करणारा रावण आणि तिने दिलेला त्याला शाप. त्याला कुठलंच धर्मंध राहिलेला नाही आहे रावणाला. त्याच त्या माजाने, अहंकाराने जगातली सगळ्यात सुंदर स्त्री जर मंदोदरी असेल, तिच्यापेक्षाही सुंदर जर सीता असेल, ती माझी पत्नी असायलाच हवी, म्हणून सीतेला उचलून घेऊन आलेला आहे तो, बाकी त्याला काही नाही. विषयोर्मीच्या आकळिया उल्हाळ घेते. त्याच्यामुळे विषय त्याच्या मनामध्ये अक्षरशः उन्मादासारखे उसळत आहेत. उल्हाळ घेती उदयस्ताचे लोंडे, पाडित जन्म मरणाचे चोंडे, जेत पांच भौतिक बुडबुडे होत जाते. आता याच्यामध्ये या माया नदीमध्ये माऊलींनी जे सांगितलं आहे ना महाराज, हे उदयास्ताचे लोंडे, नष्ट होणं, निर्माण होणं, पुन्हा नष्ट होणं, पुन्हा निर्माण होणं, पुन्हा वेगळा जन्म घेऊन जन्माला येणं, पुन्हा नष्ट होणं, याचे लोंडे सतत येत आहेत, जन्माला येत आहेत आणि मरतायत. पाडित जन्म मरणाचे चोंडे, जेथ पांच भौतिक बुडबुडे होती जाते. पांचभौतिक म्हणजे पंचमहाभूतापासून शरीर निर्माण होतं, पुन्हा ते नष्ट होतं, पुन्हा निर्माण होतं, पुन्हा नष्ट होतं. याच प्रक्रियेत मला इथे माया नदीचं संबोधन आहे. माया नदीतला हा एक गुणधर्म आहे, हा गुण आहे. महाराज, नुकतीच महाशिवरात्र झाली महाराज. महाशिवरात्र, तशा 12 शिवरात्री असतात वर्षभरामध्ये. त्यातली फाल्गुनमधली ही जी शिवरात्र असते, फाल्गुन महिन्यातली, हिला महाशिवरात्र म्हणतात. महाशिवरात्र भगवान शिवशंकराचा या दिवशीचा जन्म आहे. परब्रह्म विष्णूच्या नाभीतून निघालेल्या कमळातून ब्रह्म जन्माला आलं आणि ब्रह्माच्या कडून महादेवाची उत्पत्ती झाली. पण महादेवाच्या असलेल्या त्या ज्योतीचा शोध घेण्यामध्ये ब्रह्मदेव आणि प्रत्यक्ष महाविष्णू जे तळाला गेले आणि त्या ज्योतीचा शोध घेत होते. ब्रह्म त्याचा टोक शोधत होतं, पण महादेवाच्या त्या महाज्योतीचं तेज, त्याचा सुरुवात आणि शेवट सापडला नाही. त्यावेळेला शरण गेल्यानंतर, महादेवाला हात जोडल्यानंतर, ब्रह्मदेव आणि विष्णूंनी हात जोडून महादेवाला, या भगवान शिवशंकराला सगळ्यात मोठ्या शक्तीसाठी किंवा सगळ्यात मोठा देव म्हणून मान्यता दिलेली आहे. याच्यावरती आपण बेल, दूध, आपण त्या लिंगावर अभिषेक करतो. प्रत्यक्ष शंकराच्या मूर्तीवर कुठला अभिषेक होत नाही, लक्षात घ्या. ते जे लिंग आहे ना, ते लिंग या महाशिवरात्रीच्या ठिकाणी, ही जी पिंड आहे, जी ज्या ज्या ठिकाणी परिसरामध्ये आहे, त्या प्रत्येक पिंडीमध्ये भगवान शिवशंकर त्या महाशिवरात्रीला असतात. म्हणून त्याला हात लावून दर्शन घ्यायचं आहे, अभिषेक करायचा आहे, हा त्यामागचा उद्देश आहे.
एक कथा तुम्हाला सांगतो आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने. तशा 3 कथा आहेत. एक तुम्हाला आत्मलिंगाची कथा सांगितली, गोकर्णाला गणपती बाप्पांनी ते प्रस्थापित केलं. एक कथा आहे लिंगाची, जे पायाचं म्हणजे भारतातलं जर तुम्ही बघितलं तर हिमालयामधलं शीर म्हणून जर बघितलं तर केदारनाथ आहे, आणि टोक म्हणून बघितलं तर रामेश्वर आहे, आणि हृदयस्थानी ते गोकर्ण महाबळेश्वर आहे. गोकर्ण महाबळेश्वराची कथा तुम्हाला मी मागच्या प्रवचनात सांगितली. महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला रामेश्वरमची कथा सांगतो. रामेश्वरमच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ज्यावेळेला लंकेवर विजय प्राप्त करून आले, त्यावेळेला आता अयोध्येकडे प्रस्थान करायचं आहे म्हणून मुहूर्त जादाचा आहे, म्हणून ते हनुमंतरायाला म्हणले की जा तू एक लिंग घेऊन ये, पिंड घेऊन ये, त्या पिंडीची पूजा करू आणि आपण अयोध्येला प्रस्थान करू. हनुमंतराय वाऱ्याच्या वेगाने कैलास पर्वतावर गेलेत, पिंड घेऊन येत आहेत. हनुमंतरायाला उशीर झाला आहे, पण मुहूर्त चुकू नये म्हणून सीतेने पटकन वाळूची तिथे एक पिंड तयार केली आहे. त्या लिंगाचं, त्या पिंडीचं पूजन प्रभू रामचंद्रांनी केलं आहे आणि मुहूर्त साधला आहे. हे बघितल्यानंतर तिथून येणाऱ्या हनुमंतरायाला भयानक राग आला आणि ते वाळूचं लिंग आपल्या सर्व शक्तीनेशी उचलून बाजूला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पण ते हललं नाही. वाळूचं लिंग ज्यावेळेला हललं नाही त्यावेळेला गर्वहरण झालं हनुमंतरायाचं, आणि त्यांनी भगवंताच्या पायाशी नतमस्तक होऊन सांगितलं की देवा, मला असं वाटत होतं का माझ्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त झाला आणि त्या गर्वामध्ये मी होतो. माझी ही चूक पोटात घ्या, आणि आणलेलं हे लिंग आता मी याचं काय करू, हे तर मी कैलासावर जाऊन हरकत नाही म्हणले. प्रभू श्रीरामचंद्रांनी त्याला वरदान दिलं की हनुमंतराया, पहिले तुझ्या आणलेल्या लिंगाची पूजा होईल आणि नंतर या वाळूच्या लिंगाची पूजा होईल. त्याप्रमाणे आजही रामेश्वरममध्ये 2 त्या पिंडी प्रस्थापित आहेत. एक हनुमंतरायाने आणलेली पिंड आहे, त्याचं दर्शन होतं, आणि मग वाळूच्या पिंडीचं दर्शन होतं. तिथे आजही लाईट लावला जात नाही, दिवा लावला जात नाही. आजही तिथे तुपाचे दिवे असतात, त्याच्यावरच त्या लिंगाचं दर्शन होतं. ओले त्यांनी सीतेच्या त्या लिंगाचं दर्शन होतं रामेश्वरमला. ही झाली रामेश्वरमची कथा. हे चरणस्थान आहे भगवान शिवशंकराचं. आणि एक कथा वरती शिराची, हृदयस्थानाची, गोकर्णाची आणि शिराची कथा एक तुम्हाला सांगतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने वास्तविक त्या दिवशीच हे प्रवचन व्हायला हवं होतं, परंतु काही कारणास्तव त्याला विलंब झाला. तरी ही कथा या निमित्ताने या प्रवचनातनं मी आपल्याला सांगतो, ऐका. पांडव आपल्या मोक्षस्थानावर निघालेले होते. मोक्षाला जाण्याच्या आधी कैलास पर्वतावर जाऊ आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद घेऊ हे ज्यावेळेला ठरलं, त्यावेळेला नारद मुनींना विचारलं की भगवान शिवशंकर कुठे भेटतील. पण शिवशंकर हे पशुपतीनाथ आहेत असं सांगितल्यानंतर ते या कुठेतरी पशूंमध्येच असतील, तुम्ही तिथेच शोधा हे सांगितल्यानंतर सगळे पांडव त्यांना शोधायला लागले. युधिष्ठिराने युक्ती केली, म्हणले भीमा, या 2 कड्यांवरती 2 पाय ठेवून उभे राहा. मी सगळी जनावरं मी हाकत यात आणतो, तुझ्या डेंगेखालनं जातील. जिथे भगवान असतील ज्याच्यामध्ये ते तुझ्या डेंगेखालनं जाणार नाही. आणि या पद्धतीमध्ये ज्या वेळेला सगळी जनावरं हाकत आणली, एक नंदी तो काही त्या 2 कड्यातून जायला तयार नव्हता, त्या दरीतून जायला तयार नव्हता, कारण 2 टोकांवरती भीमाने पाय देऊन उभा राहिला होता. त्या डेंगे घालून जायची त्या नंदीची तयारी नव्हती. ते बघितल्यानंतर युधिष्ठिराने सांगितलं, अरे तोच तो भगवान शिवशंकर, त्याचे पाय धर, चरण धर. असं म्हटल्यानंतर भीमाने त्या नंदीवरती अक्षरशः झेप घेतली आहे, पण भीमाच्या हाताला नंदीचा जो शेपटीतला 3 उंचवट्यांचा भाग आहे तो लागला. भगवंतांनी उडी मारली शिवशंकरांनी अंतर्धान पावण्यासाठी. अर्ध शरीर जमिनीत गेलेलं आणि अर्धा भाग तो शेपटीचा वर राहिला. ते लिंग म्हणजे केदारनाथाचं लिंग आहे. आणि आता ज्या वेळेला ते मुखाची बाजू, तोंडाची बाजू ज्या वेळेला अंतर्धान पावलेली आहे, ती कुठेतरी या इथे जर भगवान शिवशंकर अंतर्धान पावत असतील तर कुठेतरी ते दृश्य स्वरूपात येत असतील असं म्हटल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. आणि पांडवांनी पशुपतीनाथ जे नेपाळमध्ये आहे तिथे फक्त पिंडीवरती 4 मुख आहेत भगवान शिवशंकराची, जाऊन बघा. दुधाचा अभिषेक घातल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही त्या शंकराचं ज्यावेळेला तुम्ही दर्शन घ्याल, दुग्धाभिषेकामध्ये ज्यावेळेला ती पशुपतीनाथाची 4 शिरांची असलेली ती पिंड, ते लिंग तुम्ही बघाल, त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष शिवशंकराचं दर्शन होईल. अनुभव घ्या महाराज, त्यावेळेला तुम्हाला कळेल ही किती
म्हणजे ही जी शक्ती आहे ना, महाराज, ही शक्ती तुम्हाला त्या प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन देते, अनुभव देते. ते कसं घ्यायचं, तो अनुभव कसा घ्यायचा, दर्शन कसं घ्यायचं, हे फक्त समजलं पाहिजे. आणि हे शिकवण्याचं काम ही ज्ञानेश्वरी करते. माऊली तुम्हाला भगवंताचा अनुभव घेण्याचा मार्ग सांगते. नुसतं उपदेश आणि नुसतं ज्ञान हे कोरडं बुळबुळीत आहे, ते तुम्हाला काही उपयोगाचं नाही. माऊलींचा हा तुमच्यासाठी ज्ञानेश्वरीचा अट्टाहास त्यांनी केला आहे, तुम्हाला समजवण्याचा अट्टाहास केला आहे. आपण हे सोडून वेगळ्या मार्गावर जातो आहे. महाराज, ह्या सगळ्या गोष्टीचा, आध्यात्मिक गोष्टीचा उपयोग काय, हा ज्यावेळेला प्रश्न निर्माण होईल ना, त्यावेळेला महाराज या माऊलींच्या या ओवीचा, पुढच्या ओवीचा अर्थ तुम्हाला समजेल. आणि मग तुम्ही म्हणाल, संमोह विभ्रम मासे गिळताती धैर्याची आविसे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. संमोह विभ्रम मासे, संमोह, या सृष्टीचा संमोहन होतोय तुम्हाला, याच्यात तुम्ही गुरफटले जाताय. विभ्रम, भ्रम निर्माण होतोय की हेच शाश्वत आहे. मासे, हे संमोह विभ्रमाचे मासे गिळताती धैर्याची आविसे, तुमचं धैर्य गिळून टाकतात. याच्या पलीकडे काहीतरी आहे, हे धैर्य आहे. याच्या पलीकडे भगवंत आहे, हे धैर्य आहे. हे गिळण्याचं काम हे मासे करतात. कुठले मासे? संमोह विभ्रम, हे या माया नदीतले मासे आहेत. तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. हे भोवरे आहेत, हे भोवरे आहेत. हे मासे मोठमोठे भोवरे अज्ञानाच्या भोवऱ्यामध्ये तुम्हाला गुरफटून टाकतात आणि तुम्ही रसातळाला जाता. भगवंत समोर उभा आहे, पण त्याला न ओळखण्याचं काम रावणाने केलं. जर त्याच वेळेला रावणाला हेच समजलं असतं की सीतेला मी उचलून आणलं आहे, भगवतीला उचलून आणलं आहे, हे शक्य नाही, भगवतीने क्षणी मला तिथेच संपून टाकू शकते, इतकी तिची शक्ती आहे. त्याच्या मागची पण महाराज कथा आहे. प्रत्यक्ष सीतेचं हरण झालंच नाही. जी लक्ष्मण रेषा होती, जी पार करताना जी अग्नी निर्माण झाला, त्याच्यातच सीता गेली. सीता ही अग्नीकडे समर्पित आहे. आणि अग्नीतून जे बाहेर निघालं जे रूप होतं, ती प्रतिकृती होती जी रावण घेऊन गेला. अशोकवनात होती ती प्रतिकृती होती. त्यासाठी ज्यावेळेला मंदोदरीने विचारलं, अहो तुम्ही जर मायावी आहात, रामाचं रूप घेऊन तुम्ही सीतेला सहज प्राप्त करू शकता, तुम्ही तसं का केलं नाहीत? म्हणले, अरे मी रामाचं रूप घेतल्या क्षणी तिथे मला सीता दिसेनाशी झाली. सीता मला दिसेनाशीच झाली. सीता मला दिसतच नव्हती अशोकवनामध्ये, कारण ती महाराज प्रतिकृती होती. सीता येताना सुद्धा सीतेने पुन्हा अग्निपरीक्षा दिली. हे जरी असलं, अग्निपरीक्षाच्या आधी ती गेली, ती प्रतिकृती अग्नीत गेली आणि अग्नीतनं जी बाहेर आली ती प्रत्यक्ष सीता माता होती, ती भगवती होती. भगवतीला रावण नेऊच शकत नाही. हा सगळा संमोह विभ्रमाचा विषय आहे. त्याला संमोह झाला, त्याला भ्रम निर्माण झाला का मी घेऊन गेलो आहे भगवतीला, मी घेऊन गेलो आहे. शक्य नाही, शक्य नाही. रावणाला नष्ट करण्याचा तो एक प्रयोजनाचा भाग होता, नाईलाज होता. महाराज या सगळ्या गोष्टींचा विचार या प्रवचनात आपण केला. आपण याच्या पुढच्या प्रवचनात बघणार आहोत महाराज. तोपर्यंत थांबतो, वेळेचं बंधन पाळतो महाराज. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.